ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय तो मात्र गोलंदाज विशाल. सुरुवात चांगली झाली 40 धावसंख्येला. नेरळपाडा टीम कडून पहिल्या ओव्हर मध्ये 20 आल्यात. 12 बॉल मध्ये पाहिजेत 20. 10 ची सरासरी. आता 12 चेंडू 20 ची गरज आहे. पहिला बॉल विशालचा. कॅच इथून ड्रॉप. हलकीशी कडा होती. संदीप मार्केने केली मिस्टेक. कॅच इथून ड्रॉप. 11 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे 20 धावांची. फटका अक्षय म्हात्रेचा ऑन साइडला खेळलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे आणि अक्षय पोहोचलाय स्ट्रायकर एंडला. 10 बॉल विजयासाठी धावा पाहिजेत 18. 10 बॉल मध्ये 18. 22 धावसंख्या झाली नेरळपाडा टीमची 40चं टार्गेट असताना. 10 बॉल मध्ये पाहिजे धावा 18. जबरदस्त सुरुवात नेरळपाडा टीमची. विशालची ही ओव्हर मार्केवाडी टीम कडून. तिसरा बॉल. अक्षय म्हात्रेचा फटका स्क्वेअर लेगच्या वरून ठोकलाय षटकार. टीट फॉर टॅट. जसा मार्केवाडीने षटकारांचा पाऊस पाडला तसा नेरळपाडा टीमने देखील पलटवार तसाच दिलाय. आणि आता मॅच आली आहे. जिंकायचंय. धावा करायच्यात विजयासाठी. 9 चेंडू गरज आहे 12 धावांची. 9 चेंडू 12 धावांची गरज. आता बॉल्स आणि रन्स या जवळपास काही अंतरावरती आहेत. 9 चेंडू 12. अक्षयच्या रेंज मध्ये रडार मध्ये ऑन साइडला ठोकलाय तो मात्र अक्षय म्हात्रेचा सनसनीत षटकार. फक्त 6 धावा पाहिजेत येणाऱ्या 8 बॉल मध्ये. 40चं टार्गेट आणि 34 धावा केल्यात ते मात्र नेरळपाडा टीमने. आणि 8 चेंडू मध्ये फक्त 6 धावांची गरज आहे. आणि अक्षयचा देखील 3 षटकार. परफेक्ट परफेक्ट शॉट होता अक्षयचा. जसं जीवन भगतने 3 ठोकले अक्षय म्हात्रेने देखील ठोकले 3 षटकार. मॅच झाली फिनिश. सामना जिंकलाय नेरळपाडा टीमने. आणि आजच्या दिवसाची शेवटची मॅच क्वालिफायची मॅच होईल. चिक्कू 11 वावलोली विपक्ष श्री सिद्धिविनायक नेरळपाडा या 2 टीम मध्ये. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय आपल्या तुफान फटकेबाजीने धावा केल्या ज्याने 20 तो अक्षय म्हात्रे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अक्षय म्हात्रेला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. 3 षटकार लगातार खेचले होते मार्केवाडीच्या जीवन भगतने. त्याने धावा केल्या होत्या 6 बॉल मध्ये 20 अक्षय म्हात्रेच्या बॉलिंग वरती. चला दोन्ही कॅप्टन या. चला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण प्रदान करू. अक्षय म्हात्रेला मॅन ऑफ द मॅच आपण देऊ कारण चांगली बॅटिंग त्याने केली. जशास तसं उत्तर षटकार हॅट्रिकचं उत्तर षटकार